तर मित्रांनो, आपण आलो आहोत कोकणातल्या निसर्गात वसलेलं इतिहास आणि भक्तीचा संगम असलेलं ठिकाण म्हणजेच पांडवकालीन विमलेश्वर मंदिर. देवगड तालुक्यात असलेलं हे मंदिर एकदम सुंदर, शांत आणि निसर्गाने नटलेलं आहे. स्थानिक श्रद्धेनुसार हे मंदिर पांडवांनी एका रात्रीत अखंड कातळात जांभा दगड कोरून तयार केले आहे. हे मंदिर सुमारे 2000 ते 3000 वर्षे जुने मानले जाते. या ठिकाणाला प्रतिकाशी, कोकणची काशी असेही म्हटले जाते. हे मंदिर देवगड तालुक्यातील वाडा या गावी आहे. या मंदिराची वास्तुकला आणि वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. हे पूर्णपणे जमिनीत कोरलेले गुहा मंदिर आहे. रस्त्यावरून चालताना फक्त मंदिराचा कळस दिसतो. संपूर्ण मंदिर पाहण्यासाठी पायऱ्या उतरून खाली जावे लागते. मंदिराच्या प्रवेशद्वारावर 5 मानवी शिल्पे कोरलेली आहेत, जी पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचे प्रतीक मानले जाते. गाभाऱ्याच्या दोन्ही बाजूला अजस्त्र दगडी हत्ती आणि त्यावर बसलेले माहूत कोरलेले आहेत. मंदिराच्या 12 फूट खोल गाभाऱ्यात श्री विमलेश्वराचे स्वयंभू शिवलिंग आहे. या मंदिराचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे यावर कितीही पाणी घातले तरी ते पाणी कुठे जाते याचा पत्ता लागत नाही. भारतातील हे अशा मोजक्या मंदिरांपैकी आहे जिथे शिवलिंग उंचावर आहे. तर ह्या मंदिरात संपूर्ण आतमध्ये वटवाघूळ आहेत. मंदिराच्या अंधाऱ्या भागात शेकडो वटवाघळे पाहायला मिळतात, जी या परिसराचे रक्षण करतात अशी धारणा आहे. इथे निसर्गाचा एक असा चमत्कार आहे जिथे मंदिराच्या समोर एक नैसर्गिक झरा 365 दिवस वाहत असतो. पावसाळ्यात जेव्हा ओढ्याचे पाणी गढूळ होते तेव्हा हत्तीच्या पायाजवळून स्वच्छ, गोड आणि दुधाळ पाण्याचा झरा आपोआप वाहू लागतो. याला स्थानिक लोक गंगा आली असे म्हणतात. इथला प्रमुख उत्सव म्हणजे महाशिवरात्रीचा उत्सव. 7 दिवस चालतो. माघ कृष्ण दशमीला देवाची पालखी निघते आणि अमावस्येपर्यंत रोज कीर्तन व प्रदक्षिणा होतच असतात. तर पांडवांनी साध्या दगडांपासून या मंदिराची रचना केली आणि आजही त्या जुन्या शैलीचं जे बांधकाम आहे ते आपल्याला दिसून येतं. तर विमलेश्वर मंदिरला पोचायचं कसं? जर तुम्ही रस्त्यामार्गे येत असाल तर देवगड पासून हे मंदिर साधारणतः 10 ते 14 किलोमीटर अंतरावर आहे. देवगड विजयदुर्ग मार्गावर हे ठिकाण लागते. तिथून तुम्ही ST बस किंवा खाजगी वाहनाने वाडा या गावी जाता येते आणि तिथून तुम्ही या मंदिराचे दर्शन घेऊ शकता. मंदिराच्या इथे एक मला मुलगा भेटला, छोटा भटजी. एक वेगळंच काहीतरी मंत्र जपतोय तो. बोल रे. Talalelo, tralala, orcalelo, orcala, cacto, hipopótamo, tocofanto, elefanto, bombardilo, crocodilo, piolilo, golobilo, चिंपांझीनी, बनानीनी, एस्टोफिनी, कोकोफिनी. तर हे असं काहीतरी त्याने मंत्र बोललेलं आहे. तर मी अजून त्याचा विचार करतोय. मी पण ब्लँक झालोय. तर मित्रांनो, असा होता आपला हा ब्लॉग. निसर्ग, इतिहास आणि श्रद्धा यांचा संगम असलेलं विमलेश्वर मंदिर. जर तुम्ही कोकणात आलात असाल तर नक्की या मंदिराला भेट द्या. इकडचा निसर्ग बघा आणि मंदिराचं उत्कृष्ट बांधकाम जे जुन्या काळातलं अजूनही तसंच्या तसं आहे बऱ्यापैकी. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.